सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. तर काल आपण पाहिलेलं होतं HTML आयफ्रेम. आयफ्रेम साठी आपण आयफ्रेम टॅग ओपन टॅग यूज केलेला होता. आयफ्रेम ओपन टॅग विड्थ आणि हाईट सेट केलेली होती. आपण नेम ॲट्रिब्यूट ऍड केलेला होता. नेम इक्वल टू आयफ्रेम अंडरस्कोर ए. त्यासाठी आपण आयफ्रेम ओपन केल्यानंतर स्लॅश आयफ्रेमने आयफ्रेम क्लोज केला. आपण ह्या ठिकाणी आयफ्रेम आपल्याला आउटपुटमध्ये दिसतं. त्यानंतर आपण पॅरेग्राफमध्ये एक अँकर लिंक क्रिएट केली होती. जे जे बोलत आहेत त्यांना मी समोर एक्सप्लेन करण्यासाठी बोलवेल इकडे. त्यामुळे सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड रो आयफ्रेम कसं क्रिएट करतात? सेकंड रो हा तू सांग. थर्ड रो ठीक आहे. जर लक्षात येत नसेल तर स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही कोणी बोलायचं नाही आहे. आपण आयफ्रेम टॅग ओपन क्रिएट करतो. विथ हाईट सेट केली. आपण नेम ऍड केलेला होता. आपण आयफ्रेम टॅग क्लोज केलेला होता. आपण आयफ्रेम क्रिएट केल्यानंतर आयफ्रेम रिप्रेस आपण तो आयफ्रेम क्रिएट केल्यानंतर आपण एक अँकर लिंक क्रिएट केलेली होती. आपण HRF मध्ये आपण त्या इमेजचा पाथ इमेज ऍड केलेली होती आणि जे नेम आपण आयफ्रेम साठी यूज केलेलं होतं आपण ते नेम आपण टार्गेट इक्वल टू नेम जे नेम आपला आयफ्रेमचं होतं आपण ते ऍड केलेलं होतं. डायरेक्ट आपण जेव्हा अँकर लिंकला क्लिक करतो आपण अँकर लिंकला क्लिक केल्यानंतर जे इमेज टार्गेट होते आयफ्रेम अंडरस्कोर हे जे नेम आयफ्रेमचं जे नेम आहे ठीक आहे. आवाज येतोय का सर्वांना? ठीक आहे चल. तर आयफ्रेम मध्ये कुणाला काही डाऊट आहे? तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आज आपण पाहणार आहोत HTML favicon. या ठिकाणी आपण जेव्हा वेबसाईट ओपन करतो जे आपल्याला टॅब बारला आपल्याला जे आयकॉन दिसतं आपल्याला ते त्याला फेविकॉन म्हणतो आपण. तर सर्वांनी VS कोड ओपन करायचा आहे आणि एक फाईल क्रिएट करायची आहे. सर्वांनी VS कोड ओपन केलेला आहे. न्यू फाईल वरती क्लिक करायचं आहे. favicon.html फाईल क्रिएट करायची आहे. तर सर्वांनी फाईल क्रिएट केलेली आहे. जे ऑनलाईन स्टुडंट जॉईन आहेत ऐश्वर्या पायल ते ऑनलाईन जॉईन आहेत का ऑफलाईन पण अटेंड करतायत? या ठिकाणी जे ऑनलाईन जॉईन झाले आहेत कोण कोण ऑफलाईन अटेंड करतायत? ऐश्वर्या, पायल, प्रणिता, जे यश नावाचं आहे ते ऑफलाईन कोणी आहे का इथे? सावकार आहे का? तुझं नाव सावकार आहे का? आणि हे कोण आहे त्यानंतर? सुमया. सुमया ऑनलाईन जॉईन झाली. ऑफलाईन आहे का इथे? म्हणजे सुप्रिया,
जे ऑफलाईन आहेत तेच सर्व ऑनलाईन आहेत, राईट? तर सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी गुगलवर नेक्स्ट टॅबमध्ये न्यू टॅबमध्ये फॅवेकॉन इमेजेस सर्च करायचं आहे. स्क्रीन दिस ही पहिली इमेज आहे फॅवेकॉनची. ठीक आहे, ही इमेज डाउनलोड करायची आहे सर्वांनी. कोणतीही करा डाउनलोड. राईट क्लिक कर, ज्यांना इमेज डाउनलोड करता येत नसेल त्यांनी राईट क्लिक करून सेव्ह इमेज ॲज करायचं आहे. सर्वांनी डाउनलोड केलेली आहे फॅवेकॉन इमेज गुगलची. तर सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. तर फॅवेकॉन ऍड करण्यासाठी आपण टॅग यूज करतो. स्टार्टिंग आपण लिंक टॅगने ओपन करतो. आपण आयकॉन ऍड करतो, त्यामुळे आरएल ऍट्रिब्यूट रिलेटेड ऍट्रिब्यूट म्हणजे आरएल इक्वल टू आपण ते आयकॉन आहे असं डिस्प्ले केलेलं आहे. यामध्ये आरएल इक्वल टू डबल कोटमध्ये आयकॉन आहे. टाईप आहे इमेज स्लॅश एक्स आयकॉन. आपण ते आयकॉन रिप्रेझेंट करतोय म्हणजे इमेज ॲज अ आयकॉन आपण त्याला ऍड करणार आहोत. आणि एच मध्ये आपण ते फॅवेकॉनचं इमेज पाथ आपण ऍड करत आहोत. तर सर्वांनी ज्यांनी इमेज डाउनलोड केलेली आहे त्यांनी आपलं जे फोल्डर क्रिएट केलेलं आहे तुम्ही एक्सप्लोररमध्ये, जसं मी चॅप्टर्स फोल्डरमध्ये जे HTML फाईल क्रिएट केलेली आहे त्याच पाथमध्ये इमेज पण ऍड केलेला आहे. तर सर्वांनी त्याच पाथमध्ये इमेज ऍड करायचा आहे. सर्वांनी फॅवेकॉन इमेज ऍड केलेली आहे. तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे स्क्रीनकडे. HTML स्टार्ट करायचं आहे. एक्सक्लामेटरी टाईप केला आपण. HTML बॉयलर प्लेट कोड क्रिएट केला आपण. टायटन चेंज करणार आहोत आपण HTML फॅवेकॉन. हेडिंग ऍड करतोय आपण. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपण फॅवेकॉन ऍड करण्यासाठी लिंक टॅग ओपन करतोय आपण.
ते लिंक कोणते आहेत? आर एल इक्वल टू आपण जी रिलेटेड आयकॉनशी रिलेटेड आहे म्हणून आर एल इक्वल टू आयकॉन आपण ऍड केलेला आहे. लिंक आर एल इक्वल टू आयकॉन, त्याचा टाईप ॲट्रिब्यूट आपण ओपन करतोय. टाईपमध्ये आपण ती इमेज कोणती आहे ती ऍड करतोय आपण. तर आपलं आपलं जे फॅव्हकॉनची जी इमेजची पाथ असेल ते आपण एसरेफ मध्ये ऍड करतो आपण. या ठिकाणी मी फॅव्हकॉन डॉट पी एन जी इमेज डाउनलोड केलेली आहे, तर ती एसरेफ मध्ये मी ऍड करतोय. तर आपण आउटपुट चेक करूया. तर सर्वांनी ऍड केलेलं आहे. तर सर्वांनी ऍड केलेलं आहे.
आपण फॅव्हकॉन ऍड केल्यानंतर हे अशी फॅव्हकॉन इमेज डिस्प्ले होते. ह्या ठिकाणी दिसते तशी इमेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. पुन्हा कुणाची फॅव्हकॉन इमेज दिसते? तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. लिंक आरएल इक्वल टू आयकॉन टाईप इक्वल टू इमेज. इकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी फॅव्हकॉन क्रिएट करण्यासाठी आपण लिंक आरएल इक्वल टू आयकॉन टाईप इक्वल टू इमेज स्लॅश एक्स हायफन आयकॉन आणि एच आहे जे आपण आयकॉनची इमेज डिस्प्ले करण्यासाठी आपण एच यूज करतोय. ते ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे अशी फॅव्हकॉन इमेज दिसेल जी आपण गुगलची इमेज ऍड केलेली होती. ती इमेज या ठिकाणी दिसेल टॅबमध्ये. तर कुणाकुणाची दिसते फॅव्हकॉन इमेज? सर्वांना स्क्रीन दिसते. लिंक आरएल इक्वल टू आयकॉन आपण फॅव्हकॉन इमेज ऍड करण्यासाठी लिंक टॅग यूज केलेला आहे. लिंक आरएल इक्वल टू आयकॉन टाईप इक्वल टू इमेज स्लॅश एक्स हायफन आयकॉन. कारण हे आयकॉन आहे म्हणून आपण इमेज स्लॅश आपण ते आयकॉन ॲज अ आयकॉन आपण टाईप यूज करतो आणि त्याचं जे एच आहे आपण ते फॅव्हकॉन इमेजचं आपण एच ऍड केलेलं आहे. सर्वांना इथे दिसतं लिंक आरएल इक्वल टू आयकॉन आपण टाईप इक्वल टू इमेज स्लॅश एक्स हायफन आयकॉन आणि एच आपण त्या आयकॉनचा इमेजचा सेम ऍड केलेला आहे. तर हा सिंटॅक्स आहे आपल्याला फॅव्हकॉन साठी. सर्वांनी इमेज कोणत्या पार्ट मध्ये ऍड केलेली आहे? ज्या पार्ट मध्ये तुमची HTML फाईल आहे त्याच पार्ट मध्ये इमेजची पण फाईल असली पाहिजे. तर डायरेक्ट तुम्ही नेम ऍड जर करत असाल तर इमेज डायरेक्ट असली पाहिजे. त्यांची इमेज दिसत नाही दुसरी इमेज ट्राय करून ते करेल.
त्यांची इमेज दिसत नसेल त्यांनी आधी जर कोणाची दिसत नसेल तर सिंटॅक्स चेक करायचा आहे. टाईप एक्सरेस ला आधी ऍड करून चेक करा ज्यांची इमेज दिसत नसेल फेवॅकॉन इमेज. आणि जर ती इमेज जर ते फेवॅकॉन तुम्ही जर बॉडी मध्ये ऍड केलं असेल तर त्याला हेअर मध्ये ऍड करून चेक करा ज्यांची इमेज दिसत नाही. कोणाकोणाची फेवॅकॉन इमेज दिसते? ठीक आहे, ज्यांची फेवॅकॉन इमेज दिसत नाही त्यांनी त्यांनी टाईपच्या आधी एचरेफ ऍड करून चेक करा. आणि जर त्यांचं बॉडी टॅग मध्ये जर असेल लिंक टॅग तर त्यांनी हेड टॅग मध्ये ऍड करून चेक करा, तुमची इमेज डिस्प्ले होऊन जाईल. पुन्हा पुन्हा सर्वांनी त्यांचं फेवॅकॉन इमेज दिसते त्यांनी हातवरती करायचा आहे. इकडे फेवॅकॉन इमेज दिसते
त्यांची फेविकॉन इमेज दिसत नसेल त्यांनी एचडीएफ जे असेल राईट साईडचं ते सेंटर मध्ये एचडीएफ इक्वल टू ऍड करायचं आहे, त्यानंतर दिसून जाईल. ठीक आहे, सर्वांनी नंतर ट्राय करायचं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांची इमेज दिसत नाही त्यांनी एचडीएफ टाईपच्या आधी ऍड करून जी इमेज आहे, इमेज प्रॉपर पाथ मध्ये आहे का ती चेक करायची आहे. त्यानंतरच ती इमेज ॲज अ फेविकॉन डिस्प्ले होईल. या ठिकाणी ज्या फोल्डरमध्ये तुमची फाईल आहे त्याच फोल्डरमध्ये इमेज ऍड केल्यानंतर ती डिस्प्ले होईल. तर जे बोलत आहेत त्यांना इथे समोर मी बोलवेल एक्सप्लेन करण्यासाठी. थर्ड रो फेविकॉन इमेज दिसते का? दिसते का फेविकॉन इमेज? इमेज दिसत नसेल तर मग बोलायचं काम नाही ना, लक्ष द्यायचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया. HTML कोटेशन हा न्यू टॉपिक आपण पाहतोय. तर जनरली आपण कोट, डबल कोट, सिंगल कोट आपण डिफरंटली दोन टाईप मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. HTML कोटेशन्स कोट्स आपण रिप्रेझेंट करतो. तर कोट्स ऍड करण्यासाठी आपल्याला टॅग आहेत, ब्लॉक कोड टॅग आहे, क्यू टॅग आहे. हे डिफरंट कोटेशन आणि सायटेशन एलिमेंट्स आहेत. तर हे डिफरंट ॲड्रेससाठी ॲड्रेस टॅग यूज करतो आपण. तर हे सर्व टॅग्स आहेत. तर या ठिकाणी आपण चेक करूया. या ठिकाणी ब्लॉक कोड टॅग यूज केलेला आहे. तर हे असं डिस्प्ले झालेलं आहे ब्लॉक कोड टॅगनी. क्यू टॅग आपण जर पाहिला, जर आपल्याला डबल कोट ऍड करायचा असेल, आपला हा पॅरेग्राफ आहे, पी पॅरेग्राफ आहे, आपल्याला थर्ड रो मी वॉर्निंग द्यायलो, जे बोलतील ह्याच्या पुढे जर बोललेले दिसतील तर त्यांनाच एक्सप्लेन करायला लागेल मी. तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या, तुमचं आउटपुट प्रॉपरली डिस्प्ले होईल. तुम्ही स्क्रीनकडे जर लक्ष दिलं नाही तर ते आउटपुट तुम्हाला पण लक्षात येणार नाही. तुमचे सिंटॅक्स एरर्स येतील, तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली आपण काय ऍड करतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय, आपण एक पॅरेग्राफ साठी जर आपल्याला डबल कोट ऍड करायचा असेल, सपोज या ठिकाणी ब्राउझर्स पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे डबल कोट या सेंटेन्स मध्ये, पॅरेग्राफ मध्ये, आणि एलिमेंट नंतर ते डबल कोट क्लोज व्हायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी आधी मग ब्राउझरच्या आधी आपण क्यू टॅग यूज करूया. एलिमेंट टॅग, एलिमेंट वर्ड जिथे क्लोज होते त्या ठिकाणी आपण कोट क्लोज करूया आपण स्लॅश क्यू नी. तर या ठिकाणी आपल्याला डबल कोट दिसतोय. तर डबल कोट जर आपल्याला आपल्या पॅरेग्राफ मध्ये ऍड करायचं असेल तर आपण क्यू टॅगने आपण ते डिस्प्ले करतो. सर्वांना समजतंय? ठीक आहे. थर्ड रो आपल्याला इथे डबल कोट ऍड करण्यासाठी कोणता टॅग यूज करतो आपण? थर्ड रो. हा, तू सांग. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. डबल कोट टॅग आपण ऍड केलेला आहे. त्या स्टार्टिंगला आपण टॅग ऍड केलेला आहे आणि एलिमेंट केलेला आहे. तर आपल्याला
पॅरेग्राफ साठी आपल्याला ते ब्राउझरच्या स्टार्टिंगला डबल कोट आणि एलिमेंट नंतर डबल कोट क्लोज दिसतात, तर क्यू टॅगने आपण डबल कोट ऍड करू शकतो. तर सर्वांनी कोडमध्ये पण ट्राय करायचं आहे. एक न्यू फाईल क्रिएट करायची आहे. quotation.html फाईल क्रिएट केली आहे. सर्वांनी ते ट्राय करायचं आहे कोट ऍड करण्यासाठी. सर्वांनी न्यू फाईल वरती क्लिक करून फाईल क्रिएट केल्यानंतर कोटेशन एक पॅरेग्राफ ऍड करायचा आहे. आपण पॅरेग्राफ ठीक आहे. सेकंड रो आपण पॅरेग्राफ साठी कोणता टॅग यूज करतो? सेकंड रो इकडे पॅरेग्राफ टॅग साठी हेडिंग साठी कोणता टॅग यूज करतो आपण? सर्वात लार्ज हेडिंग साठी, सर्वात स्मॉल हेडिंग साठी कोणता टॅग यूज करतो आपण? तर सर्वांनी एक पॅरेग्राफ क्रिएट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण याचं आउटपुट चेक करूया पॅरेग्राफचं. दिस इज अ सिंपल कोटेशन. आपण एक पॅरेग्राफ ऍड केलेला आहे. आपल्याला डबल कोट ऍड करायचा आहे त्या पॅरेग्राफला. तर क्यू टॅग आपण ओपन केला आपण धिस वर्डच्या आधी. सेंटेन्स जिथे क्लोज होतोय त्या ठिकाणी आपण कोटेशन क्यू टॅग आपण क्लोज केलेला आहे. तर या ठिकाणी डबल कोट आपल्याला दिसतंय पॅरेग्राफला, तर क्यू टॅगने आपण रिप्रेझेंट करतो. ज्यांनी लॅपटॉप आणलेला नाही त्यांनी लक्ष द्यायचं आहे. त्यांना पण समजलं पाहिजे ज्यांनी लॅपटॉप आणलेला नाहीये.
तर डबल कोट ऍड करण्यासाठी आपण क्यू टॅग ओपन आणि कोटेशन वर्ड नंतर क्यू टॅग क्लोज केला आपण, त्यानंतर आपल्याला डबल डबल कोट डिस्प्ले झालेला आहे पॅरेग्राफ साठी. तर आपण नेक्स्ट टॅग पाहूया. ॲब्रिव्हिएशन साठी आपल्याला आपण ABBR ॲब्रिव्हिएशन साठी आपण टॅग यूज करतो. आपण या ठिकाणी चेक करूया. या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन टॅग आपण ऍड करून चेक करूया. जसं या ठिकाणी द WHO वॉज फाउंडेड इन 1948. तर या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन टॅग यूज केलेला आहे. त्याचं जे टायटल आहे ते ऍड केलेलं आहे. आणि ॲब्रिव्हिएशन टॅग जिथे आपण क्लोज करतोय त्याआधी WHO ऍड केलेला आहे. तर आपण ते ऍड करून चेक करूया आपण आपल्या पॅरेग्राफसाठी. आपण नेक्स्ट पॅरेग्राफ सेकंड पॅरेग्राफ ऍड करतोय. तर या ठिकाणी आपण ॲब्रिव्हिएशन टॅग आपण ABBR ने स्टार्ट करतो आपण. जसं या ठिकाणी आपण पाहिलं ॲब्रिव्हिएशन आपण ABBR आणि जे त्याचं जे टायटल आहे ते ऍड करतो आपण. त्यानंतर /ABBR ने आपण ॲब्रिव्हिएशन टॅग क्लोज करतो. तर या ठिकाणी आपण जेव्हा ॲब्रिव्हिएशन जे WHO आहे त्यावरती आपण आपला माऊस मूव्ह केल्यानंतर आपल्याला एक टूल टिप दिसते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर आपण ॲब्रिव्हिएशन टॅग काय यूज करतो, या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन टॅग ऍड केल्यानंतर आपण जेव्हा त्या ॲब्रिव्हिएशन वरती आपला जर माऊस मूव्ह केला, आपण कर्सर मूव्ह केला, तर आपल्याला त्याचं जे फुल फॉर्म आहे ते डिस्प्ले होतं. ॲब्रिव्हिएशन टॅग आपण ABBR ने स्टार्ट करतो. त्याचं टायटल ऍड करतोय आपण. जे आपल्याला कर्सर मूव्ह केल्यानंतर आपल्याला जे टायटल डिस्प्ले व्हायला पाहिजे ते आपण टायटल मध्ये डिस्प्ले करतो. तर या ठिकाणी WHO नंतर आपण त्याचं जे ॲब्रिव्हिएशन आहे आपण ते क्लोज केलेलं आहे. या ठिकाणी आपण ॲब्रिव्हिएशन टॅग आपण ABBR ने स्टार्ट करतो. त्याचं जे टायटल आपल्याला माऊस मूव्ह केल्यानंतर जे डिस्प्ले व्हायला पाहिजे ते टायटल आपण ऍड केलेलं आहे. जे ॲब्रिव्हिएशन आपण WHO साठी आपण यूज करतो, त्यामुळे त्या वर्ड नंतर आपण ते ॲब्रिव्हिएशन ABBR ने आपण क्लोज करतो ॲब्रिव्हिएशन. त्यानंतर जेव्हा आपण ब्राउझरवर चेक करूया आपण त्याला, तर या ठिकाणी आपण WHO साठी ॲब्रिव्हिएशन ऍड केलेलं आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण माऊस मूव्ह करतो, जे जे टायटल ऍड केलेलं आहे ते डिस्प्ले होतं आपल्याला टूल टिप मध्ये. आपण त्याचं टायटल त्या ॲब्रिव्हिएशन साठी डिस्प्ले होतं. तर हे ॲब्रिव्हिएशन टॅग आहे, सर्वांनी ऍड केलेलं आहे. कुणाला काही डाऊट आहे? इथपर्यंत सर्वांनी ऍड केलेलं आहे.
आपण जसं पाहिलेलं आहे, ऍड्रेस हा कोणता टॅग आहे तर सिमेंटिक टॅग आहे. ऍड्रेस आपण ऍड्रेस टॅगने आपल्याला एक पर्टिक्युलर मिनिंग रिप्रेझेंट होते की हा ऍड्रेस आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा पूर्ण जो ऍड्रेस आहे आपण डायरेक्ट ऍड्रेस टॅग मध्ये आपण त्याला ओपन केलेला आहे आणि त्याला ऍड्रेस टॅग क्लोज आपण जर ऍड केलं तर ते डायरेक्ट आपल्याला जसा ऍड्रेसचा फॉन्ट असला पाहिजे, जसा ऍड्रेस दिसतं त्यानुसार आपल्याला डायरेक्ट ऍड्रेस टॅग मध्ये आपण ऍड केल्यानंतर या ठिकाणी ऍड्रेसचा आउटपुट आपल्याला दिसते. तर ऍड्रेस हा सिमेंटिक टॅग आहे, सिमेंटिक एलिमेंट आहे. तर आपण जर आपल्या ऍड्रेसला डायरेक्ट आपण इथे ऍड करून चेक केलं, एक BR टॅग आपण नेक्स्ट लाईनला ऍड करण्यासाठी आपण ऍड केला. तर आपण एक 3 लाईन टेक्स्टला आपण ऍड्रेस मध्ये रिप्रेझेंट करूया. आपण ऍड्रेस टॅग स्टार्ट करतो. ऍड्रेस टॅगने आपण ऍड्रेस स्टार्ट केला. आपण या ठिकाणी ऍड्रेस आपण जिथे आपला ऍड्रेस क्लोज होते, ऍड्रेस क्लोज टॅग आपण ऍड केला. ठीक आहे, आपला ऍड्रेस आपण ऍड्रेस टॅग मध्ये ऍड केल्यानंतर एक ऍड्रेस फॉर्मॅट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट दिसतोय आपल्याला. तर हा ऍड्रेस आपण डायरेक्ट आपल्याला जर ऍड करायचा असेल सिमेंटिक टॅग तर आपण यूज करू शकतो. तर असे बरेच टॅग आहेत जे तुम्ही आज ट्राय करायचे आहेत. ऍड करून पॅरेग्राफ साठी डिफरंट टॅग्स तुम्ही ट्राय करायचे आहेत. ऍड्रेस टॅग, ब्लॉक कोड, कोट हे सर्व टॅग्स तुम्ही ट्राय करायचे आहेत आज. तर सर्वांनी ऍड केलेला आहे ऍड्रेस. तर सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे आता. तर आपण नेक्स्ट टॉपिक पाहतो. आपण HTML फॉर्म जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस HTML मध्ये फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपल्याला फॉर्म हा टॉपिक युजफुल होतो. तर सर्वांनी लक्ष द्यायचं, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर सर्वांना स्क्रीन दिसते. तर आपण HTML मध्ये फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण फॉर्म टॅग यूज करतो. ते सर्वांना स्क्रीनवर दिसते. HTML फॉर्म टॅगने आपण फॉर्म ओपन करतो. आपण स्लॅश फॉर्मने आपण तो फॉर्म क्लोज करतो. या ठिकाणी हा एक फॉर्म आहे ज्यामध्ये आपल्याला फील्ड दिसत आहेत, फुल नेम, ईमेल,
जेंडर, कंट्री हे सर्व फील्ड दिसत आहेत आपल्याला फॉर्म साठी. तर आपण जेव्हा फॉर्म स्टार्ट करतो तो फॉर्म ओपन टॅगनी स्टार्ट करतो आणि स्लॅश फॉर्मनी आपण तो फॉर्म क्लोज करतो. तर आपल्याला या ठिकाणी डिफरंट आपल्याला फील्ड दिसत आहेत. तर आपण लेबल जे आहे या ठिकाणी सर्वांना स्क्रीन दिसते. या ठिकाणी फुल नेम आपल्याला लेबल दिसते. तर ते लेबल आपण लेबल टॅगने रिप्रेझेंट करतो आपण. या ठिकाणी एंटर युअर नेम आपल्याला एक टेक्स्ट फील्ड दिसते आपल्याला. या ठिकाणी सर्वांना दिसते की आपण इनपुट टाईपने आपण रिप्रेझेंट करतो याला. तर या ठिकाणी आपल्याकडे एक ड्रॉपडाऊनचा ऑप्शन आहे जेंडर साठी, कंट्री साठी. तर हे ड्रॉपडाऊन आपण ऑप्शन टॅगने आपण ते ऑप्शन रिप्रेझेंट करतो या ठिकाणी. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी जर आपल्याला एका फॉर्म साठी जर आपल्याला एक बॉर्डर ऍड करायची असेल तर आपण ती एक फील्ड सेटने आपण ऍड करतो ती बॉर्डर फॉर्म साठी. या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन जे दिसते आपल्याला फॉर्मच्या वर सर्व ते आपण लिजेंड टॅगने यूज केलेली आहे. बटन आपण बटन टॅग पाहिलेला होता. बटन टॅग आपण बटन क्रिएट करण्यासाठी यूज करतो. जर आपल्याला सबमिट बटन क्रिएट करायचं असेल तर बटन टाइप इक्वल टू सबमिट ऍड करतो आपण. या ठिकाणी बटन टॅगने आपण बटन क्रिएट करतो. तर आपल्याला सपोज आपला टेक्स्ट एरिया आहे, आपण इथे पाहिलेला आहे टेक्स्ट एरिया आपण 4 to 5 लाईन्सची टेक्स्ट एरिया दिसते आपल्याला. तर आपल्याला जर लहान डेटासाठी आपल्याला एखादा टेक्स्ट एरिया क्रिएट करायचा असेल तर आपण टेक्स्ट एरियाने क्रिएट करतो. तर कुणाला काही डाऊट आहे? तर फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण फॉर्म ओपन टॅग आपण ओपन टॅगने ओपन करतो आणि स्लॅश फॉर्मने आपण क्लोज करतो. ठीक आहे. लास्ट रो. हा, टेबल क्रिएट करण्यासाठी कोणता टॅग यूज करतो आपण? ठीक आहे. टेबल टॅग कशासाठी यूज करतो आपण? सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. इकडे सेकंड रो स्पेशल इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे का कुणाला? ठीक आहे. सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपल्याला फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण फॉर्म टॅग यूज करतो. आपण फॉर्म काय यूज करतो? ठीक आहे. फॉर्म काय यूज करतो आपण? फॉर्म आपल्याला सपोज आपण जेव्हा एखादा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण युजर रजिस्टर करतो त्यावेळेस एक फॉर्म क्रिएट करतो. आपल्याला फॉर्मची नीट लागते. आपल्याला ते युजरचे डिफरंट फील्ड्स असतात. त्याचं नेम असतं, ईमेल असतं, कॉन्टॅक्ट असतं, ऍड्रेस, ह्या सर्व फील्ड्स आपल्याला फॉर्म मध्ये ऍड करायला लागतात. तर या सर्व फील्ड्स आपण फॉर्म मध्ये जेव्हा ऍड करतो आपण एखाद्याचं रजिस्ट्रेशन करायचं असतं आपल्याला आपण त्या फॉर्म मध्ये हे सर्व फील्ड्स ऍड केले आपण सबमिट केला आपण सर्वांनी तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तो एका ठिकाणी डेटा तर आपण त्यासाठी फॉर्म पाहतोय आपण. जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर लॉग इनचा फॉर्म क्रिएट करतो आपण. लॉग इन मध्ये काय आपल्याला ईमेल पासवर्ड आपली ईमेल पासवर्ड लॉग इन करतो. तर ईमेल आणि पासवर्ड या फील्ड्स आपण फॉर्म मध्ये ऍड केलेला आहे. तर प्रत्येक ठिकाणी फॉर्मची गरज लागते. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्म क्रिएट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट फॉर्म साठी डिफरंट फील्ड्स आपण ऍड करतो. लास्ट ठीक आहे. एक्सप्लेन कर.
फॉर्मला क्रिएट करतो. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर फॉर्म आपण क्रिएट करतो. लॉगिन करायचं असेल तर लॉगिन फॉर्म क्रिएट करतो. तर आपल्याला फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण फॉर्म टॅग आपण ओपन करतो आपण आणि फॉर्म टॅग फॉर्म क्लोज करतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय जर आपल्याला नेम त्या फॉर्म साठी जर आपल्याला फर्स्ट नेम क्रिएट करायचा असेल आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसते स्क्रीन. तर या ठिकाणी आपण फॉर्म टॅग ओपनने आपण तो फॉर्म क्रिएट करतो आणि ऍक्शन इक्वल टू जे आपल्याला ऍट्रिब्यूट दिसते जेव्हा आपण एखादा फॉर्म सबमिट करतो तो फॉर्म सबमिट केल्यानंतर इथे ऍक्शन मध्ये आपल्याला ऍक्शन पेज डॉट PHP एक फाईल दिसते. तर आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला तो फॉर्म कुठं जायला पाहिजे त्याचा डेटा कुठं जायला पाहिजे हे आपण ऍक्शन मध्ये आपण डिसाईड करतो. सपोज या ठिकाणी ऍक्शन पेज डॉट PHP फाईल आहे तर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर याचा सर्व डेटा या फाईल मध्ये जाईल आणि पर्टिक्युलर जो डेटा आहे आपल्याला रिप्रेझेंट होईल आपला ऍक्शन या फाईलवरती होते. तर ऍक्शन टॅग मध्ये आपण ऍड केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जो फर्स्ट नेम आहे फर्स्ट नेम साठी आपण लेबल टॅगने आपण फर्स्ट नेम क्रिएट करतो. या ठिकाणी त्याचं जे लेबल आहे लेबल टॅगने आपण लेबल ओपनने आपण त्याचं लेबल ओपन केलं आहे. फॉर इक्वल टू जे लेबल फॉर इक्वल टू एफ नेम जे दिसते आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट लाईनला आपल्याला इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट आणि आयडी इक्वल टू एफ नेम जी दिसते जी आयडी आहे या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. तर आपण जे फॉर्म मध्ये आपण जे ऍड करतो या ठिकाणी एफ नेम म्हणजे या टेक्स्ट इनपुटचं जे आयडी आहे तेच आपण फॉर्म मध्ये ऍड करतो. आपण या ठिकाणी जे लास्ट नेमचं जे आहे लेबल आपण जे लेबल फॉर इक्वल टू एल नेम यूज केलं आहे ते जे एल नेम आहे ते आयडी मधून आपण घेतलेलं आहे. इनपुटची जी आयडी असते तेच आपण फॉर्म मध्ये आपण ऍज ऍड करतो. आपण डायरेक्टली आपण त्याला टार्गेट करतो की या इनपुट फील्डचा आपल्याला हा लेबल आहे त्यामुळे आपण फॉर्म मध्ये ऍड केलेलं आहे. ते या ठिकाणी लेबल फॉर इक्वल टू एफ नेम जी आयडी आहे ती ऍड केलेली आहे इनपुटची एफ नेम. त्यानंतर स्लॅश लेबलनी लेबल क्लोज होता आणि आपण नेक्स्ट लाईनला आपण ऍड करण्यासाठी आपण BR यूज करतो. या ठिकाणी हे लेबल फर्स्ट नेम लेबल टॅगने क्रिएट करतो आपण. या ठिकाणी जे दिसते इनपुट टेक्स्ट फील्ड आपल्याला जे दिसते ते इनपुट टाईपने आपण स्टार्ट करतो. त्याला टाईप इक्वल टू टेक्स्ट यूज केलेलं आहे आपण कारण हे टेक्स्ट मध्ये ऍड करतोय आपण. जो टेक्स्ट आहे आपला ॲज अ टेक्स्ट आहे हा आपला त्यामुळे टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड करतो. या ठिकाणी सपोज जर मला ईमेल जर ऍड करायचा असेल या ठिकाणी आपण फर्स्ट नेमला आपण ॲज अ ईमेल ऍड करूया आणि आपली फील्ड असेल ईमेल. आयडी ईमेल नेम ईमेल व्हॅल्यू. या ठिकाणी जे नेम असतं ते पर्टिक्युलर जसं आपण आधी पाहिलेलं होतं आयफ्रेम मध्ये आपण नेम यूज केलं होतं. तर प्रत्येक फील्डला आपण जे नेम यूज करतो या ठिकाणी नेम इक्वल टू आपण ईमेल ऍड केलेला आहे. तर हे नेम आपण कधी यूज करतो ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस जो प्रत्येक फील्डचा जो डेटा असतो आपण तो आपला बॅकएंडचा जो डेटाबेस असतो त्या डेटाबेस सोबत आपण नेमला मॅच करतो. त्यामुळे इथे नेम ऍड करतो आपण प्रत्येक HTML मध्ये. प्रत्येक इनपुटला एक आपण नेम देतो आहे. या ठिकाणी व्हॅल्यू एक ऍट्रिब्यूट आहे व्हॅल्यू इक्वल टू. तर व्हॅल्यू इक्वल टू आपण जे काही आपण व्हॅल्यू ऍड करू. सपोज मी इथं एंटर युअर ईमेल ऍड केलं तर आपण रन करून जर चेक केलं आपण व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू इक्वल टू आपल्या ज्या टेक्स्ट फील्ड मध्ये जे प्लेस होल्डर दिसते ती व्हॅल्यू असते. व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये आपण आपल्याला या टेक्स्ट फील्ड मध्ये आपल्याला जी व्हॅल्यू डिस्प्ले करायची ती व्हॅल्यू मध्ये आपण ऍड करतो. सपोज मी इथं क्लिक केलं तर या ठिकाणी ती रिमूव्ह होऊन जाईल आपल्या फॉर्म मध्ये. तर आपण इनपुट टाईप इक्वल टू जेव्हा या ठिकाणी टेक्स्ट न राहता आपण ईमेल साठी करतोय त्यामुळे ईमेल होईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय आपलं जे व्हॅल्यू आहे आपण जे ऍड केलेलं होतं ते रिमूव्ह केलं. या ठिकाणी आपण ईमेल ऍड करू शकतो.
टाईप इक्वल टू ईमेल मुळे आपल्याला ते व्हॅलिडेशन म्हणजे ते पर्टिक्युलर इनपुट टाईप आपल्याला भेटलेलं आहे की हे इनपुट ईमेल टाईपचं आहे. तर डिफरंट टाईप्स असतात. आपण ते टाईप ऍड करतो. या ठिकाणी लास्ट नेम साठी आपण लेबल ऍड केलेलं आहे. लेबलनी त्याचं इनपुट फील्ड आपण इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, त्याचा आयडी इक्वल टू एल नेम यूज केलेला आहे. नेम इक्वल टू एल नेम आणि व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू जी इनपुट टेक्स्ट मध्ये आपल्याला जी दिसते ती व्हॅल्यू आहे ही. या ठिकाणी एक सबमिट बटन आहे. सबमिट बटन साठी इनपुट टाईप इक्वल टू सबमिट यूज केलेला आहे. कारण हे बटन सबमिट साठी आपण यूज करतो, त्यामुळे त्याचा टाईप आपण सबमिट यूज केलेला आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती सबमिट आहे जी आपल्याला दिसते सबमिट बटनची. तर या ठिकाणी आपण पाहतो इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट. जर आपल्याला एक इनपुट फील्ड आपल्याला टेक्स्टची आपल्याला ऍड करायची असेल तर इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड करतो. जर आपल्याला रेडिओ बटन ऍड करायचे असतील यस नो मध्ये तर आपण रेडिओ टाईप इक्वल टू रेडिओ ऍड करतो आपण. जर आपल्याला येस नो मध्ये ऑप्शन मध्ये येसच्या पुढे एक रेडिओ बटन आणि नोच्या पुढे एक रेडिओ बटन ऍड करायचं असेल तर आपण टाईप इक्वल टू रेडिओ ऍड करतो आपण. जर आपल्याला चेक बॉक्स ऍड करायचा असेल म्हणजे पर्टिक्युलर बॉक्स वरती आपण क्लिक केल्यानंतर ते राईट मार्क जे होतं ते चेक बॉक्स जर ऍड करायचं असेल तर टाईप इक्वल टू चेक बॉक्स घेतो आपण. सबमिट बटन साठी आपण टाईप इक्वल टू सबमिट ऍड करतो आपण. या ठिकाणी टाईप इक्वल टू बटन आणि टाईप इक्वल टू सबमिट मध्ये डिफरन्स काय आहे तर टाईप इक्वल टू जेव्हा आपण सबमिट घेतो त्यावेळेस तो फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण यूज करतो. आणि जर आपल्याला टाईप इक्वल टू बटन घेतलं तर ते फक्त एक क्लिकेबल बटन आहे, तर त्याने आपला फॉर्म सबमिट होणार नाही. जर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा असेल त्या बटननी तर टाईप इक्वल टू सबमिट घ्यावं लागेल. तर सर्वांनी व्हीएस कोड ओपन करायचा आहे. यामध्ये कुणाला डाऊट आहे? फॉर्म मध्ये कुणाला काही डाऊट आहे? लेबल ईमेल क्रिएट करण्यासाठी आपण कोणता टाईप यूज करतो? आपण ईमेल क्रिएट करण्यासाठी कोणता टाईप यूज करतो? तर आपल्याला जर नेम ऍड करायचं असेल तर सेकंड नेम जर ऍड करायचं असेल तर टाईप करतो. तर या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. नेम ऍड करतोय आपण, आपल्याला एक टेक्स्ट इनपुट आपण ऍड करतो तर टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड केलेला आहे. जर या ठिकाणी ईमेल ऍड करायचं असेल तर टाईप इक्वल टू ईमेल आपण ऍड करतो. त्यानंतर आपल्याला नेम हे सर्व व्हॅल्यू चेंज करावं लागतील ईमेल साठी. तर आपण या ठिकाणी रेडिओ बटन जर आपल्याला ऍड करायचं असेल, एक येस नोचं जर आपल्याला रेडिओ बटन जर आपल्या फॉर्म मध्ये जर ऍड करायचं असेल तर आपण एक लेबल ऍड करूया त्यासाठी. आपण एक लेबल ऍड करतोय. डू यू वॉन्ट टू कन्फर्म? या ठिकाणी आपण लेबल स्लॅश लेबलनी क्लोज करतो. आपल्याला लेबल नंतर नेक्स्ट लाईन मध्ये आपल्याला ते आपले येस नो चे ऑप्शन ऍड करायचे आहेत, त्यामुळे आपण BR ऍड केलेला आहे. इनपुट टाईप इक्वल टू आपण रेडिओ घेऊया. आयडी ऍड करतोय आपण. तर सर्वांनी पाहिलेला आहे आयडी आपण काय यूज करतो? तू सांग आयडी काय यूज करतो आपण? हा, ठीक आहे. आयडी आणि क्लासमध्ये डिफरन्स काय आहे?
इकडे जो मोबाईल पाहतोय लास्ट रो, आयडी आणि क्लास मध्ये डिफरन्स काय आहे? आधीचे क्लासेस केलेले आहेत तू? आधीचे क्लास केलेले आहेत आपले लास्ट वीक मधले? ठीक आहे, इकडे लक्ष दे. आपण आयडी हा युनिक आयडी असतो. आपल्याला पर्टिक्युलर युनिकली आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण या ठिकाणी आयडी यूज करतो. आयडी युनिक असतो तर क्लास हा पर्टिक्युलर आपण ॲट्रिब्यूट आपण मल्टिपल टाइम्स सेम नेमनी यूज करतो. आपण आयडी प्रत्येक इनपुट फील्डची आयडी डिफरंट असते. या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट नेम साठी आयडी इक्वल टू एफ नेम यूज केलेली आहे, लास्ट नेम साठी आयडी इक्वल टू एल नेम यूज केलेली आहे. तर प्रत्येक आयडी ही युनिक आयडी आहे. या ठिकाणी आपण व्हॅल्यू ऍड करूया. ठीक आहे, आपलं सेम नेमला दिसतंय तर आपण बी आर ऍड केल्यानंतर आपलं ते नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होईल. तर या ठिकाणी यस आणि त्याचं एक रेडिओ बटन ऍड केलेलं आहे आपण. नो साठी एक ऍड करूया आपण. तर यस नो आपल्याला रेडिओ बटन्स आपल्याला दिसत आहेत, यावरती क्लिक केल्यानंतर ते क्लिक होतं. तर आपल्याला असे रेडिओ बटन आपल्याला ऑप्शन द्यायचे असेल तर आपण टाईप इक्वल टू रेडिओ यूज करतो. तर असे डिफरंट टाइप्स मध्ये आपण क्रिएट करतो. तर सर्वांना लक्षात आलेला आहे फॉर्म. तर सर्वांनी व्हीएस कोड मध्ये एक फॉर्म डॉट एचटीएमएल फाईल क्रिएट करायची आहे. सर्वांनी फॉर्म डॉट एचटीएमएल फाईल क्रिएट करायची आहे. त्यानंतर आपण HTML चा जो बॉयलर प्लेट कोड आहे तो ऍड केला. टायटल आपण ऍड करतोय HTML फॉर्म. H1 हेडिंग ऍड करतोय आपण. या ठिकाणी आपण एक फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण फॉर्म टॅगनी आपण त्याला ओपन करतो. फॉर्म टॅग ओपन, फॉर्म टॅग क्लोज. तर फॉर्म टॅग ओपन होईल. या ठिकाणी आपण ऍक्शन ऍट्रिब्यूट पाहिलं होतं. आपल्याला ज्या फाईलला ते सबमिट करायचंय ते ऍक्शन इक्वल टू आपण डबल कोट मध्ये त्या फाईलचं नेम ऍड करूया. तर आपण फील्ड सेट पाहिलेलं होतं, एक फील्ड सेट टॅग पाहिलेला होता. तो फील्ड सेट टॅग ऍड करूया आपण. तर फॉर्म ओपन होण्याच्या आधीच आपण तो फॉर्म फील्ड सेट ऍड करूया. या ठिकाणी क्लोज करूया त्याला. याचा आउटपुट चेक करूया, आपल्याला काही डिस्प्ले होतं का. तर फील्ड सेट टॅगने आपण एक बॉर्डर क्रिएट केलेली आहे. आपल्याला आता या फील्ड सेट मध्ये आपला फॉर्म आपण क्रिएट करूया. डिफरंट फील्ड्स ऍड करूया आपण. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल हे सर्व फील्ड्स ऍड करूया आपण. तर फर्स्ट नेम साठी आपण लेबल ऍड करतोय. तर लेबल ऍड करण्यासाठी आपण लेबल टॅगनी स्टार्ट करतो. या ठिकाणी आपण फॉर मध्ये तोच ऍड करणार आहोत जो आपण इनपुटचा जो आपला आयडी असेल तो फॉर मध्ये ऍड करतो आपण. या ठिकाणी आपलं जे लेबल असेल फर्स्ट नेम साठी आपण लेबल ऍड करतोय.
आपल्याला इनपुट फील्ड क्रिएट करायचे आहे, तर आपण इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट यूज करूया, कारण आपण इनपुट टेक्स्ट ऍड करतोय. नेम इज अ इनपुट टेक्स्ट, तर टाइप इक्वल टू टेक्स्ट ऍड केलं. आपण आयडी पाहिलेला होता. आपण आयडी युनिक आयडी आपण ऍड करतोय. फर्स्ट नेम साठी आयडी इक्वल टू एफ नेम, नेम इक्वल टू एफ नेम. आणि आपल्याला टेक्स्ट फील्ड मध्ये जी व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करायची आहेत, ती व्हॅल्यू आपण व्हॅल्यू इक्वल टू एंटर युअर फर्स्ट नेम आपण जर तसं ऍड केलं, ठीक आहे. आता आपण चेक करूया. आपण एक फर्स्ट नेम साठी आपण ऍड केलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला लेबल दिसतोय, त्याचं टेक्स्ट फील्ड दिसते एंटर युअर फर्स्ट नेम. आपण या ठिकाणी जेव्हा फर्स्ट नेम वरती क्लिक करतो, तर आपल्याला ऑलरेडी प्रीफिल्ड आपल्याला व्हॅल्यू दिसते. जर आपण व्हॅल्यू आणि प्लेस होल्डर मध्ये काय डिफरन्स आहे ते चेक करूया. आपण या ठिकाणी आपण व्हॅल्यू ऍड केल्यानंतर आपल्याला हे व्हॅल्यू मध्ये आपल्याला हे जे ऑलरेडी टेक्स्ट आहे फील्ड आपल्याला ती दिसते. जर आपण प्लेस होल्डर यूज केला तर आपल्याला काय डिफरन्स दिसतो ते चेक करूया. आपण तर प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट यूज केल्यानंतर आपण तर आपल्या लक्षात येते व्हॅल्यू यूज केल्यानंतर आपण तो पर्टिक्युलर टेक्स्ट मध्ये ती व्हॅल्यू जी असते त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. प्लेस होल्डर म्हणजे आपल्याला ते टेक्स्ट फील्ड आपल्या कशाचं आहे ते आपल्याला नेम आपण ॲज अ प्लेस होल्डर मध्ये डिस्प्ले करतो. तर आपल्याला इथे डेटा रिमूव्ह करायची गरज नाही. आपण कर्सर त्यावरती क्लिक केल्यानंतर ते प्लेस होल्डर रिमूव्ह होतं. तर प्लेस होल्डर यासाठी आपण यूज करतो. व्हॅल्यू आपण ॲट्रिब्यूट आपण तेव्हा यूज करतो ज्यावेळेस आपल्याला एखादी व्हॅल्यू त्या फील्डमध्ये डिस्प्ले करायची असेल. तर या ठिकाणी आपण प्लेस होल्डर यूज केलेला आहे. एंटर युअर फर्स्ट नेम, ज्यावेळेस आपण नेम ऍड करायला स्टार्ट करतो त्यावेळेस ते प्लेस होल्डर रिमूव्ह होतं. तर आपण फर्स्ट नेम साठी आपण क्रिएट केलेलं आहे लेबल, आणि त्याचं जे इनपुट फील्ड आहे ते क्रिएट केलेलं आहे. तर आता आपल्याला लास्ट नेम साठी क्रिएट करायचं आहे. लास्ट या ठिकाणी आपण पाहतो आयडी इक्वल टू एफ नेम, जे आपण यूज केलेलं होतं तेच आपलं आपण फॉर्म मध्ये ऍड करतो. जे आयडी आहे तेच फॉर्म मध्ये असतं. तर हे कशामुळे ऍड करतो आपण, जो आयडी आहे तोच आपण फॉर्म मध्ये. जर आपल्याला सपोज स्टायलिंग ऍड करायची असेल लेबलची, या ठिकाणी आपण जे ऍक्शन पाहतोय, आपण कोणती पण फाईल यूज करतो ज्यावेळेस आपण हा फॉर्म सबमिट करतो. आपण फॉर्म सबमिट करते वेळेस आपल्याला ते ऍक्शन कोणत्या फाईलवर जायला पाहिजे. आपल्याला सपोज मी इथे दुसरी फाईल ऍड करतो मी. तर या ठिकाणी जर आपण स्लॅश सबमिट डॉट पीएचपी जर केलं, तर आपला हा पूर्ण फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याचे जे ऍक्शन होईल ते कोणत्या फाईलवर होईल ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ऍक्शन इक्वल टू त्या फाईलचं नेम ऍड करतो, आणि त्या फाईलवर ती ऍक्शन जाईल डायरेक्ट ते सबमिट. जिथं आपला कोड असेल, सपोज सबमिट करण्याचं जे लॉजिक असेल, आपण सबमिट करतो तर त्या डायरेक्ट त्या ऍक्शन इक्वल टू त्या फाईल वरती डायरेक्ट ते टार्गेट करेल आपण. तर आपण ती फाईल ऍड करतो ऍक्शन मध्ये. समजलं तुला? इकडे लास्ट रो कुणाला काही डाऊट आहे? तर फर्स्ट नेम आपण क्रिएट केलेला आहे. सर्वांनी पॅरलली सर्वांनी क्रिएट करायचा आहे फर्स्ट नेम. लास्ट नेमचा आपण लेबल ऍड करतोय. लेबल टॅगने आपण ओपन करतो त्याला. फॉर इक्वल टू आपण त्याचं जे लेबल ऍड करणार आहोत लास्ट नेमचं, आपण ते लेबल लास्ट नेम इनपुट इनपुटने आपण त्याचं टाईप आपण इनपुट फील्ड ओपन करतो. त्याचं टाईप आपलं आहे टेक्स्ट, कारण आपण टेक्स्ट ऍड करतोय टेक्स्ट फील्ड मध्ये.
त्याचं जे आय डी आहे ते आपण आय डी इक्वल टू एल नेम ऍड करूया. नेम ऍट्रिब्यूट आपण एल नेम घेऊया आणि प्लेस होल्डर मध्ये एंटर युअर लास्ट नेम. तर आपण ब्राउझरवर चेक करूया. तर सर्वांना दिसतंय फर्स्ट नेम लास्ट नेम आपले ऍड झालेले आहेत. तर आपण एक ईमेल फील्ड क्रिएट करूया. त्यासाठी लेबल ऍड करूया. या ठिकाणी आय डी इक्वल टू जे एल नेम आहे ते आपण फॉर्म मध्ये ऍड करूया. या ठिकाणी ईमेल साठी आपण इनपुट टाईप इक्वल टू ईमेल यूज करतो. आपण जर सपोज मला पासवर्ड ऍड करायचा असेल टाईप इक्वल टू ईमेल आपण आय डी इक्वल टू ईमेल ऍड करतोय. नेम इक्वल टू ईमेल. तर हा तू सांग आपण नेम काय यूज करतो. आपण इनपुट टाईप मध्ये इनपुट फील्ड मध्ये नेम काय यूज करतो. आपण नेम ऍट्रिब्यूट काय यूज करतो. आपण हे जे दिसतंय ना हे नेम आपण काय यूज करतो. नेम सपोज जर आपण इथे पाहिलं तर या ठिकाणी आपण जेव्हा फॉर्म क्रिएट करतो फर्स्ट नेम लास्ट नेम याचं जर नेम असेल आपलं नेम नेम जर आपण नेम ऍड केला आपण याचा तिथे फर्स्ट नेम हे एल नेम हे एक्स नेम जर आपण ऍड केलं तर जे नेम ऍड केलेलं आहे आपण फॉर्मचं जे नेम ऍड केलेलं आहे हा आपला फॉर्म आहे. हा फ्रंट एंडचा फॉर्म आहे. आपण या ठिकाणी आपला डेटाबेस आहे. आपलं जे पूर्ण डेटा आपला इथे स्टोअर होणार आहे. आपल्या या डेटाबेस मध्ये आपल्याला हा सर्व डेटा स्टोअर करायचा आहे. आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेलचा जर डेटा स्टोअर करायचा असेल आपण या ठिकाणी जे नेम घेतलेला आहे नेम ऍट्रिब्यूट त्यावेळेस आपण चेक करतो डेटाबेस मध्ये आपल्याला सपोज फर्स्ट नेम आहे लास्ट नेम आहे ईमेल आहे हे कॉलम्स असतील. आपल्या डेटाबेस टेबल मध्ये युजर नावाचा टेबल आहे. युजर टेबल मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल हे आपल्याला डिफरंट कॉलम दिसत आहेत. तर आपण इथे जे फॉर्म मध्ये जे एफ नेम एल नेम यूज केलेला आहे ते आपण जेव्हा पीएचपी मध्ये आपण जेव्हा आपण बॅकएंड क्रिएट करतो त्यावेळेस आपण मॅच करतो की आपला जो या ठिकाणी फर्स्ट नेम आहे आपल्या या नेम सोबत मॅच होते का. आपला जो एल नेम आहे नेम यूज केलेला आहे नेम इक्वल टू एल नेम. तर आपण कंपेअर करतो की या कॉलम सोबत आपला जो एल नेम इक्वल आहे का. म्हणजे आपल्याला प्रत्येक इनपुट फील्ड साठी इथे आपण मॅच चेक करतो की आपला नेम इक्वल टू जे कॉलम नेम आहे का. आपण कंडिशन बॅकएंड मध्ये जेव्हा चेक करतो लास्ट नेम साठी आपण कॉलम सोबत मॅच करतो. आपण की नेम ह्याचा नेम आणि लास्ट नेम आपण कंपेअर करून चेक करतो. त्यावेळेस आपल्या कंडिशन मध्ये आपण हे सर्व नेम आणि कॉलम नेम्स आपण कंपेअर करून चेक करतो आणि त्यावेळेस आपल्याला नेमची गरज पडते. कारण आपल्याला प्रत्येक फील्डचं जे आहे आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटी बॅकएंड सोबत कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आपण ते नेम यूज करतो. आता फर्स्ट नेम लास्ट नेम तुम्हाला इथे जर स्टोअर करायचं असेल तर जे नेम आपण ऍड केलेलं आहे त्या नेमचीच आपण त्याला मॅच करतो बॅकएंड सोबत. तर लक्षात आलं तुला नेम काय यूज करतो आपण नेम ऍट्रिब्यूट नेम सोबत आपण बॅकएंडच्या कॉलम सोबत आपण मॅच करतो नेम. तर या ठिकाणी आपण ईमेल ऍड करतोय. ईमेल साठी प्लेस होल्डर क्रिएट करूया आपण.
तर या ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल या फील्ड्स आपल्या क्रिएट झालेल्या आहेत. आपण एक पासवर्ड फील्ड क्रिएट करूया. लेबल फॉर इक्वल टू जे आपलं आयडी मध्ये असेल, आपलं लेबल आहे पासवर्ड. इनपुट टाईप इक्वल टू आपण या ठिकाणी पासवर्ड साठी टाईप इक्वल टू पासवर्ड यूज करूया. आयडी इक्वल टू पासवर्ड ऍड करूया. नेम इक्वल टू आपण पासवर्ड ऍड करतोय. प्लेस होल्डर आपण ऍड केलेला आहे एंटर युअर पासवर्ड. ठीक आहे, आपण चेक करूया आपलं आउटपुट. इकडे आपण पाहतोय जेव्हा टाईप इक्वल टू पासवर्ड यूज केलेला आहे, कुणाला पासवर्ड दिसते का? फील्ड मधलं पासवर्ड दिसते का? कारण आपण टाईप इक्वल टू पासवर्ड यूज केल्यामुळे आपल्याला ते पासवर्ड आपल्याला दिसत नाही. पासवर्ड इज अ सिक्युरिटी पर्पज साठी आपल्याला टाईप इक्वल टू पासवर्ड करावं लागेल. तर तुम्ही टाईप इक्वल टू टेक्स्ट ठरवलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट जेव्हा तुम्ही एंटर करते वेळेस ते पासवर्ड दिसेल तुम्हाला. तर टाईप इक्वल टू पासवर्ड आपण त्यासाठी ऍड करतो. जर मी इथे टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड केलेला असेल, ठीक आहे, मी जेव्हा टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड करतो ह्यावेळेस तुम्हाला इथे टाईप पासवर्ड डायरेक्टली दिसते युजरला. तर युजरला पासवर्ड आपण डिस्प्ले होऊ नये ऍज अ सिक्युरिटी पर्पज टाईप इक्वल टू पासवर्ड आपण यूज करतो पासवर्ड साठी, जे की एंटर होते पण आपल्याला डिस्प्ले होत नाही त्या ठिकाणी. जनरली आपण पाहिलेलं आहे, आपण पासवर्ड एंटर करते वेळेस आपल्याला पासवर्ड दिसत नाही कारण ते टाईप इक्वल टू पासवर्ड ऍड करतो, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही त्या ठिकाणी. तर आपण एक बटन क्रिएट करूया. सबमिट बटन क्रिएट करूया आपण. इनपुट टाईप इक्वल टू सबमिट. इथे टाईप इक्वल टू सबमिट आपण यासाठी यूज करतोय, जर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे असेल प्रॉपरली तर टाईप इक्वल टू सबमिट यूज करतो. जर आपण टाईप इक्वल टू सबमिट जर यूज केलेलं नसेल तर फॉर्म सबमिट होणार नाही. व्हॅल्यू इक्वल टू सबमिट ऍड करतो कारण त्या बटनचं नेम आपल्याला सबमिट ऍज अ ऍड करायचं आहे. याचा पण आयडी ऍड करूया आपण. आयडी इक्वल टू सबमिट. नेम इक्वल टू सबमिट. आपण फॉर्म मध्ये पाहतोय सबमिट बटन एक क्रिएट झालेला आहे. तर सर्वांनी इथपर्यंत क्रिएट केलं आहे. तुम्हाला काही डाऊट आहे फॉर्म मध्ये आपण काय ऍड करतो? तर तुम्हाला काही डाऊट काय कशासाठी यूज करतो आपण? तुम्हाला काही डाऊट आहे काय यूज करतो आपण? काय यूज करतो? या ठिकाणी आपण हा फॉर्म सबमिट करून चेक करूया. ठीक आहे, आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस ज्या ऍक्शन मध्ये आपण ऍड केलं होतं फर्स्ट बेंच, फर्स्ट रो इकडे लक्ष द्यायचं आहे.
आपण जे फॉर्म ऍक्शन मध्ये जे ऍड केलेलं होतं, आपण ऍक्शन इक्वल टू जे फाईल नेम ऍड केली होती, या ठिकाणी आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण पाहूयात फॉर्म कुठे रिडायरेक्ट होईल. या ठिकाणी आपण जेव्हा सबमिट बटनवरती क्लिक करतोय त्यावेळेस हा फॉर्म आपल्याला सबमिट डॉट PHP फाईलवर घेऊन जाईल. आपल्याला इथे पेज नॉट वर्किंग दाखवते, कारण आपण ही फाईल क्रिएट केलेली नाहीये. जेव्हा आपण फाईल क्रिएट करूयात त्या पर्टिक्युलर पेजला आपल्याला घेऊन जाईल ते. तर यासाठी आपण इथे ऍक्शन इक्वल टू सबमिट डॉट PHP यूज केलेलं होतं. आपण फाईल क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर पेजला घेऊन जाईल ते. तर या ठिकाणी आपण फर्स्ट नेम साठी आपण लेबल टॅगने ओपन केलं. त्याला आपण जे इनपुट फील्ड मध्ये जे फर्स्ट नेम साठी जे आयडी यूज केलेलं होतं ते फॉर मध्ये ऍड करतोय. त्याचं लेबल ऍड केलं आपण. इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट आपण यूज केला आपण, कारण ते टेक्स्ट फील्ड आहे आपली. आयडी ऍड केला आपण, नेम ऍड केलं, प्लेस होल्डर ऍड केला. आपल्याला जे फॉर्म फील्ड मध्ये आपल्याला या ठिकाणी एंटर युअर फर्स्ट नेम दिसतं. हे प्लेस होल्डर म्हणतो आपण याला, कारण आपण जेव्हा एखादा फॉर्म रिडेबिलिटीसाठी आपण प्लेस होल्डर ऍड करतो, कारण प्लेस होल्डर जर आपण ऍड केलं नाही तर युजरला लक्षात येणार नाही की आपल्याला इथे काय ऍड करायचं आहे. जर सपोज आपलं लेबल नसेल या ठिकाणी तर प्लेस होल्डर आपण त्याला रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते प्लेस होल्डर आपलं रिमूव्ह झालेलं आहे. जर व्हॅल्यू ऍड केलेलं असेल आपण तर ते व्हॅल्यू पूर्ण रिमूव्ह करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं मेथड इक्वल टू पोस्ट घेतलेली आहे. आपण पोस्ट मेथड आपण इथे काय यूज केलेली आहे, कारण आपण जो फॉर्म आहे तो सबमिट करतोय तर ती एक पोस्ट मेथड झाली आपला. जर इथं मी गेट मेथड यूज केली, सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे 2 मिनिट. इथे जर मी मेथड इक्वल टू गेट केलं, इकडे आपण मेथड इक्वल टू गेट ऍड केलेला आहे. पोस्ट रिनेम करून आपण गेट ऍड केलेला आहे. आपण फॉर्म सबमिट करून चेक करूया. तर या ठिकाणी जेव्हा आपण मेथड इक्वल टू गेट करतो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आपण आपल्या फॉर्म मध्ये जेव्हा मेथड इक्वल टू गेट करतो तेव्हा आपण जो डेटा सबमिट करतो तो डायरेक्ट ब्राउझर URL वरती डिस्प्ले होतो, जे की अनसिक्युअर्ड आहे. पण जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल URL वरतीच आपला आउटपुट, तर आपण मेथड इक्वल टू गेट यूज करतो. या ठिकाणी फॉर्म ऍक्शन नंतर मेथड इक्वल टू गेट केल्यानंतर आपल्याला ते डायरेक्ट ब्राउझर URL वर आपला जो काही डेटा आहे तो गेट होतोय, आपल्याला दिसतोय तो URL मध्येच. या ठिकाणी URL मध्ये fname इक्वल टू स्वप्नील, लास्ट lname मध्ये ईमेल इक्वल टू दिसतं. जे आपल्याला जे काही आपण पासवर्ड ऍड केलेलं होतं ते URL मध्येच दिसतं. सबमिट जो काही आपण डेटा सबमिट केलेला आहे डायरेक्ट तो URL वरती दिसतो मेथड इक्वल टू गेट मुळे.
तर मेथड गेट आपण यासाठी यूज करतो, आपल्याला जर डेटा डायरेक्ट गेट करायचा असेल URL वरती ब्राउझर वरच्या किंवा कुठे पण, तर आपण मेथड गेट यूज करतो. मेथड पोस्ट का यूज करतो, आपल्याला तो डेटा सबमिट करायचा आहे डेटाबेसमध्ये किंवा, तर पोस्ट मेथड यूज करतो आपण. ठीक आहे, सर्वांनी फॉर्म क्रिएट केलेला आहे. तुम्हाला काही डाऊट आहे? तुम्हाला काही डाऊट आहे? सर्वांनी फॉर्म क्रिएट केलेला आहे. सर्वांनी फॉर्म सबमिट करून चेक केला काय? मेथड इक्वल टू गेट, मेथड इक्वल टू पोस्टनी काय रिप्रेझेंट होतं? मेथड इक्वल टू गेट केल्यानंतर काय होतं? सर्वांनी चेक केलेलं आहे. जर सपोज इथे मला जर एक ऍड्रेस ऍड करायचा असेल, ऍड्रेसचं फील्ड, सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. इकडे सपोज आपल्याला जर ऍड्रेस ऍड करायचा आहे आपला, तर एक ऍड्रेसचं फील्ड ऍड करूया आपण. तर जनरली ऍड्रेस हे आपण मल्टिपल लाईन्स मध्ये डिस्प्ले करतो. आपल्याला इनपुट टेक्स्ट फील्ड मध्ये आपला ऍड्रेस प्रॉपरली डिस्प्ले होणार नाही. या ठिकाणी जर आपला ऍड्रेस हा लार्ज असतो, त्यामुळे टेक्स्ट फील्ड मध्ये प्रॉपर UI मध्ये आपला डिस्प्ले होणार नाही. त्यामुळे आपण यूज करूया टेक्स्ट एरिया. या ठिकाणी आपण पाहिलं ऍड्रेस साठी हा टेक्स्ट एरिया ओपन होईल. आपण त्याचा UI प्रॉपर करूया. तर ऍड्रेस फील्ड साठी आपल्याला एक टेक्स्ट एरिया आपण क्रिएट केला. टेक्स्ट एरियामुळे आपल्याला मल्टिपल लाईन्स एक पर्टिक्युलर टेक्स्ट एरिया फील्ड क्रिएट झालेली आहे आपली टेक्स्ट एरिया. जर आपण इनपुट टाईप यूज केला तर आपल्याला हा फक्त वन लाईनचा एक इनपुट फील्ड आपल्याला क्रिएट होतो. टेक्स्ट एरियामध्ये आपण मल्टिपल लाईन्सचा या ठिकाणी कॉलम 30 आणि रोज 10 आहेत.
तर पर्टिक्युलर जे रोज असतील या ठिकाणी हा एक रो राहील. आता कर्सर मी जसं मूव्ह करतोय हे आपले रोज आहेत, तर हे कॉलम्स आहेत. तर आपल्याला पर्टिक्युलर रोज कॉलम्स नुसार आपण त्याची साईज इन्क्रीज डिक्रीज करू शकतो. आपण जर इथं कॉलम मी 10 कॉलम जर ऍड केले आपण, तर ते कॉलम कमी झाले त्या टेक्स्ट एरिया फील्डचे. जर मी 20 केलं रोज, जर मी इन्क्रीज केलं मी, तर ह्या ठिकाणी पाहतो आपले रोज इन्क्रीज झालेले आहेत, म्हणजे त्याची हाईट इन्क्रीज झालेली आहे. तर रोज कॉलम्स नुसार आपण सेट करू शकतो. ऍड्रेस साठी आपण टेक्स्ट एरिया फील्ड सेट करू शकतो. या ठिकाणी आपण रोज 5 करूया. तर आपण ऍड्रेस फील्ड ऍड केलेला आहे. जर आपल्याला एखादा ड्रॉपडाऊन क्रिएट करायचं असेल, ड्रॉपडाऊन ऍड करून चेक करूया आपण. पासवर्ड नंतर एक जेंडर फील्ड क्रिएट करूया आपण. लेबल क्रिएट केलं आपण त्याचं. या ठिकाणी आपण रेडिओ टाईप इक्वल टू रेडिओ यूज करूया, कारण आपल्याला यशनो मध्ये आपण आपल्याला पर्टिक्युलर क्लिक करायचं आहे त्या रेडिओ बटनवरती, त्यामुळे टाईप इक्वल टू रेडिओ यूज केला आपण. या ठिकाणी आय डी इक्वल टू जे असेल आपलं, नेम इक्वल टू जेंडर, व्हॅल्यू इक्वल टू जे असेल आपल्याला डिस्प्ले करायचं आहे ते ऍड केलं आपण. तर या ठिकाणी एक जेंडर फील्ड क्रिएट झालेली आहे. या ठिकाणी आपल्या ऑप्शन नंतर जे आहे आपल्याला एक वन लाईन ब्रेक ऍड करायचा आहे, तर आपण BR यूज करूया इथे.
तर सर्वांना इथे लक्षात येते, आपण जे आय डी असतं आपण ते आपण फॉर्म मध्ये ऍड करतो. सर्वांनी क्रिएट केलेला आहे फॉर्म. सर्वांचा फॉर्म प्रॉपरली डिस्प्ले होतोय. सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी फॉर्म नोट डाऊन केलेला आहे. सर्वांनी अटेंडन्स मार्क करायचे आहे, त्यासाठी दोन्ही ॲप ओपन करायचं आहे.
सर्वांनी ॲप ओपन केलेला आहे. तो काम करायचा. चालेल म्हणते. तर कोणी 5 मिनिटासाठी कोणी जायचं नाहीये. स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. हे मोटोरोला मोटो हे स्टुडंट्स ऑफलाईन जॉईन आहेत का? मोटोरोला कोण आहे? सर्वांनी ऑनलाईन जॉईन करते वेळेस प्रॉपर नेमनी ऍड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण एकदा ओव्हरव्ह्यू करूया. फॉर्म टॅग आपण फॉर्म ओपन करण्यासाठी फॉर्म टॅग ओपन करतो आपण आणि फॉर्मनी क्लोज करतो आपण. आपली फील्ड सेट जी बॉर्डरसाठी आपण फील्ड सेट ऍड केलेलं होतं. या ठिकाणी ही जी बॉर्डर आहे आपण ती फील्ड सेटने ऍड केलेली होती.
तर आपण लेबल ऍड करण्यासाठी लेबल टॅग यूज केलेला होता. आपण आपल्याला नेम ऍड करायचं होतं म्हणून आपण टाईप इक्वल टू टेक्स्ट ऍड केलेलं होतं. ईमेल साठी आपण टाईप इक्वल टू ईमेल यूज केला. आपण पासवर्ड साठी टाईप इक्वल टू पासवर्ड यूज केला. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. नेम आपण काय यूज केलेलं होतं, प्लेस होल्डर. आपल्याला प्लेस होल्डर इथे डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज केलेलं होतं. आपण या ठिकाणी एंटर युअर फर्स्ट नेम, एंटर युअर लास्ट नेम हे प्लेस होल्डर आहेत. पासवर्ड साठी आपण टाईप इक्वल टू पासवर्ड यूज केलेला आहे, ज्यामुळे पासवर्ड आपल्याला डॉट मध्ये दिसतो. जेंडर आपण फील्ड ऍड केलेली होती. टाईप इक्वल टू रेडिओ, रेडिओ यूज केला आपण रेडिओ बटन ऍड करण्यासाठी. या ठिकाणी ऍड्रेस साठी आपण टेक्स्ट एरिया यूज केला, कारण आपल्याला लार्ज टेक्स्ट फील्ड मध्ये आपल्याला ऍड करायचं होतं. त्यामुळे एक मल्टिपल रोज आणि कॉलम मध्ये एक लार्ज टेक्स्ट फील्ड साठी आपण टेक्स्ट एरिया यूज केला. आपण कॉलम आणि रोज नुसार आपण त्याला त्याची विड्थ आणि हाईट इन्क्रीज केली. आपण प्लेस होल्डर ऍड केला आपण त्याचा. टाईप इक्वल टू सबमिट इथे बटन सबमिट करण्यासाठी आपण यूज केलेलं होतं. आपण हे व्हॅल्यू इक्वल टू सबमिट म्हणजे आपलं जे बटन मध्ये जी व्हॅल्यू सबमिट जी दिसते आपण ते व्हॅल्यू इक्वल टू सबमिट आहे आपलं. तर फॉर्म मध्ये कुणाला काही डाऊट आहे? सर्वांनी एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. आज घरी जाऊन एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. सर्वांनी फॉर्म मध्ये नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, नंतर पासवर्ड बटन सबमिट बटन क्लिक करायचं आहे. हे सर्व फील्ड्स असतील. हा एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. सर्वांनी एक कॉन्टॅक्ट फॉर्म पण क्रिएट करायचा आहे. कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये नेम, ईमेल, मेसेज हा एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. उद्या मी हे दोन दोन फॉर्म चेक करेन.